लोटांगणी विभीषणे विचित्रालंकार भूषणे विचित्र रत्ने विचित्र वसने आणि आपण पूजेशी असो ग्रंथ कर्णनाथ महाराज कथेला सुरुवात करीत असताना श्री सद्गुरु रामचंद्राय नमः सरस्वतीला गणपतीला नमन करून कथेला सुरुवात केलेली आहे. आता बिभीषणानं पूजेसाठी काय काय साहित्य आणलेलं आहे त्याला काही वहीत असं सांगितले नाथबाबांनी की विचित्र. आता विचित्र म्हणजे अनेक विचित्र असते त्याच्यात काही आवरण आणि चांगल्याही गोष्टीला विचित्र म्हणतात. बरं असं एक पूजेचं भूषण आहे आणि त्या भक्तांनी देवाला आणलेलं आहे त्याचं वर्णन नाथबाबा सांगणार. विचित्र पूजेची सामुग्री घेऊन विभीषण विनंती करी सहित जानकी सुंदरी पूजांगीकारी मत्प्रती. आता बिभीषण आलेले पूजेचं साहित्य विचित्र म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही. जानकी आणि प्रभू रामचंद्र आहेत आणि या दोन्हीची पूजेला बिभीषण उभा आहे. तर माझी पूजा तुम्ही घेतली पाहिजे असं विनविनी बिभीषण हा भक्त आहेत ना त्या सद्भक्ताकडे विवेक का आहे त्या पूजेचा. पूजेत तुम्ही आम्ही करतो जग ही पूजा करत असेल पण त्या सद्भक्ताची पूजा देवाची काय आहे ते नाथबाबा आज आपल्याला सांगतात. मजवरी अनुग्रह पुन्हा त्याचे बळ हेची जाण यथा सामर्थ्य पूजा विधान आणले प्रीतीने अंगीकारी. हे प्रभू मी प्रेमाने आणलेलं आहे. माझं जे काही पूजेचं साहित्य आहे पूर्ण असेल किंवा अपूर्ण असेल पण माझ्या त्या आणण्यात प्रेम आहे प्रीती आहे म्हणून तुम्ही एवढी माझी पूजा अंगीकार केली पाहिजे असं बिभीषण प्रभू रामचंद्राला स्तुती करू लागले. सांडोनी मुनिवेशासी अंगीकारी राजचिन्हाशी जेने सुख होय आमाशी ते प्रीतीसी आचरावे. बिभीषण म्हणू लागले हे प्रभू आमच्या समाधानासाठी आता ही जी वनवासातलं जे लेणं होतं सांडून टाका. सांडूनी वनवासीचे चिन्ह ही जी घेतलेलं होतं वल्कल अंबर होतं डोक्याला काहीतरी वडाची चीक लावून तुम्ही हिरगुंटी बांधलेली आहे ही तुम्ही यांचा जे असणारा तालिका सोडा आणि माझ्या पूजेचा राजचिन्ह माझे डोळे भरून जगाचे डोळे भरून तुम्हाला पाहू द्या आम्हाला त्याच्या सुख आहे असं बिभीषणजी म्हणू लागले. निजभक्ताचे मनोगत संरक्षावे था तथ्य हे जे तुझे निजव्रत ते साध्यंत सांभाळे. देवा 18 पुराणानं सांगितलं 6 शास्त्रानं सांगितलं निज भक्ताची निज म्हणजे सर्वसाधा त्याग करून तुझ्याशी समरस झालेली जी भक्त आहेत या भक्ताचं मनोगत पूर्णतेला नेण्यासाठी तुमचा अवतार आहे तुमचा धर्म आहे देवा. म्हणून माझी जी ग्लानी आहे माझी विनवणी आहे तुम्ही माझी एवढी जी असणारी पूजा अंगीकार करा नाकार करू नका असं बिभीषण म्हणू लागले. मनवोनी घातले लोटांगण दृढ धरले दोन्ही चरण तेरे कळवळा रघुनंदन काय आपण नवारे. असो आनंद आलेला आहे प्रेम दाटून आलेला आहे म्हणून घातले लोटांगण धरले श्रीरामाचे दृढ चरण. देवाला बराशी कळवळ आलेला आहे असं नाथमाला सांगतात. अंतकरण कळून आलं की पिळून आलेला आहे त्या भक्तासाठी. काय बोलतात प्रभू रामचंद्र बिभीषणाला ते आपण ऐकू. लौकिक रीती शास्त्र प्रयुक्ती मंजूळ वचने रघुपती स्वे विभीषणा प्रती काय विनंती करीत तसे. हो बिभीषणाने विनवणी केली बिभीषणाने सर्व अंग टाकलं लोटांगण घातले पण आता लौकिकासाठी प्रभू रामचंद्र बिभीषणाच्या लौकिकासाठी नव्हतं जगाला जे असणारं काय दाखवायचं आहे त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र बिभीषणाला काय बोलतात ते आपण ऐकू.
हा ऐक लंकाधिपतींद्र पवरा वरा. दिनाचा सोयरा सोयरा. तुझे निधर्मे दशशिरा शिरा. बाणधारा निवडिले. काय म्हणतात प्रभू रामचंद्र? ऐक हे राजा, राजेधर तू आहेस. आज तुझ्या कृपेमुळं, तुझ्या मार्गदर्शनामुळं आज दशशीर म्हणणारा राजा रावण होता ना, शी माझ्यामुळं जास्त मारलेला नाही, मी मारलेला नाही, तू होतास म्हणून बाप्पा राजा रावण नेला, असं प्रभू रामचंद्र विभीषणाची स्तुती करू लागले. जो अजे त्रिलोक्यासी बंदी घातले सुरवरा वराशी. अजट कर्म ज्या पाशी. पाशी तो बाणे केसी निवटिला. विभीषणा, काय तुझे उपकार आहेत? अरे देवलोक बंदीशाळेत टाकलेला होता राजा रावण. कोणीही राजा रावणाचं मनगट धरलेलं नव्हतं आजपर्यंत, पण तो राजा रावण एका बाणाने मारला गेला. केवळ ही तुझ्या भूमिकेमुळे राजा रावण मेला, मी मारण्याने मेलेला नाही, असं देव आपल्या भागल्या लोकांना शिकवतात. रे तुम्ही मी सोडून द्या, रामचंद्र कोण आहे? कर्तुम ज्याची शक्ती, पण जगातलं मी काढण्यासाठी नागबाबांनी ओविलेली ब्रह्मांडाचा नायक. मी म्हणत नाही विभीषणा तुझ्यामुळं झालं. एवढे कर्म दारुण तुझे निधर्मे साधिले पूर्ण. त्या तुझे निज वचन केवी उल्लंघन करू शके. तुझं वचन माझ्याने कसं उल्लंघन करता येतंय? त्रिलोक्याला अजिंक्य असा रावण, पण तुझ्या जे असणाऱ्या कृपेमुळं, तुझ्या सुविचारामुळं राजा रावण मारल्या गेला, मेला गेला. मग तुझ्या शब्दाचं उल्लंघन कोण करतंय बाप्पा? माझ्यानंतर कसं होते असं रामचंद्र म्हणतात बाबा. परंतु तुझी निज चित्ती विचारावे तानिवती भरत जाणूया ढे प्रती. व्रत समाप्ती केवी करण काय लिहिलं ना बाबा? विभीषणाने पाय धरले. आता विभीषणाने पाय धरले तर भरत इकडे जास्त वाट पाहू लागलेले. तर माझे रामचंद्र आल्याशिवाय विरगुंटी सोडायची नाही, वल्कल सांगायचं नाही. मग ही धर्म आहे, ही नियम आहे. बाळ विभीषणा तू जाणकार आहेस बाप्पा, तू शहाणा आहेस बाप्पा. शहाण्याला जास्त बोलता येत नाही. आता अभिधीला गेल्याशिवाय शा वनवासाचं व्रत विसर्जन करता येत नाही. ही तर तुला माहित आहे. तुझं वाटे ते करी विभीषणा असं म्हणूया. सोडोनी आहार विहार तुच्छ करोनी राज्य समग्र. भूमिशाही वल्कलांबर व्रत घोर अंगीकारी. धर्माची हानी होणार आहे. तुझं ना ऐकायला काय झालं? पण एका आईच्या वचनामुळं सर्व अंगावर आईने काळा म्हणल्यावर काढलेला आहे. कशासाठी? धर्म सांभाळण्यासाठी. पायाला काही नाही, शरीराला काही नाही, वल्कल अंबर परिधान केलेला आहे. आणि आज जर इथं राजचिन्ह जर घेतलो तर त्या धर्माची हानी होणार आहे. म्हणून आता तुम्हाला कळत ते करा बाप्पा. रामचंद्र म्हणून शाणोनी अस्तर प्रावण राजभोग पैसंकुल गेनवचे विमदविना सिंहासन न पाय. पाळणांचा धर्म, माझा भाऊ माझा सखा राजे कमवलेलं 14 वर्षाचं, पण त्याचा त्याग केलेला आहे. त्याला वनवास नसताना त्याग झालेला आहे. मला वनवास होता, मी आलो याचं नवल नाही. ज्याला राज्य होतं 14 वर्षाचं, तो माझा जे असणारा सखा आज भूमीवर शयन आहे, भूमीवर बसलेला आहे. अन्न नाही, पाणी नाही. लक्ष्मण तर अन्न नाही, पाणी नाही, पण भरताची सुद्धा तेवढीच भूमिका होती असं सांगतात. कैकई माता ती प्रीती शिकविताही नाना युक्ती. राजन शिवेची हाती धैर्य मूर्ती पै भरत. काय सांगू विभीषणा?
आईनं जे असणारा बरेचशी मोह घातला. अरे 14 वर्षाचा राजे कमावलेला होता. तू राजा हो, पण त्या मोहात ऐकळ अडकलेला नाही. माझ्या भरताने धर्म सांभाळलेला आहे. माझा भाऊ जोपर्यंत 14 वर्ष संपत नाही तोपर्यंत मी माझ्या रामाला जी वनवास आहे, रामाकडे जे दुःख आहे त्या दुःखाचा मी जास्त अंगीकार करणार. आईचा जे असणारा शब्द मोडलेला आहे आणि तो नंदीग्रामावर माझी वाट पाहू लागलेला आहे. आणि मग मी कसं करू सांग. चित्रकूटाच्या ठाई शिकविला बहुसाल मिही, राज देता लवला प्राणावर पाही उठवला. ही आधी होऊन गेलेली नाही. संतांचा आणि देवाचं नातं आहे कशासाठी उजेडलेलं आहे. तुम्ही असं टक लावून इकडे बघायचं, काल इकडे शिवायचं. तुम्ही म्हणताली बुवा असं का म्हणलं नाही. चित्त देऊन ऐकत राहायचे ना. प्राण त्यागिता भरतासी हो. तेथे आला वाल्मिक ऋषी, समजाविता माधव भाषे वाल्मिकासी अति कष्ट. काय सांगू रे मी दिसेना. अरे चित्रकूटाला भरत आले अविद्येहून. आम्ही चित्रकूटावर लक्ष्मण मी सीता होतो. तिथवर माझा माग काढीत आला. येत असताना बरेचसे दुःख झालं. आल्यानंतर मी सांगितलं भरता, अरे धर्म सांभाळावा. आई वडिलांच्या वचनासाठी मी वनवास स्वीकारलो. तुझ्या आईचं वचन आहे तू 14 वर्षाचा राजे हो. त्यावेळेस भरतानी मांडी घातली आणि त्या मंदाकिनीच्या तीर्थाला मी प्राण सोडतो. त्या वक्ताला मी बसलो. वाल्मिक महर्षी आले. त्यांनी बराचसे कष्ट झाला. आम्हा दोघाला जे असतात आमचे पत्ते अनुग्रह दिला. म्हणून रामचंद्र विभीषणाला सांगू लागले, मीन सांडी वनवास भरतांगी करणार राजभारा. हे काळी अनागत भाषे कृष्णे भरतास सांगितले. मी सांगितलं भरताला मी अविधीला येणार नाही 14 वर्ष संपल्याशिवाय. बरं तिने म्हणले रामा मी अविधीला जाऊन राजा होणार नाही. दोघांनी आसन टाकलो. त्यावेळेस जगाला चिंता पडली, वानराला चिंता पडली, देवलोकाला चिंता पडली. आता कसं करावं लागल. त्यावेळेस वाल्मिक महर्षी आले. अनागत भाषण सांगितलं, भाष्य रामायण सांगितलं. वाल्मिक ऋषीनं राम अवतार धरण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीनं जे लिहिलेलं होतं ना ती सांगावं लागलं. त्यांनी कष्ट झालं बाप्पा आमच्यासाठी. रामचंद्र कुणाला विभीषणाला म्हणतात. वनवासाचे सकळ चरित्र भरता सांगितले समग्र. तेने काळी महावीर दुःखे तत्पर परतला. विभीषणा ज्या वक्ताला वाल्मिक महर्षीने आम्हाला सांगितलं त्या वक्ताला भरताला खरं वाटलं. आणि भरताला खरं वाटल्यावर भरत तिथून माघारी गेलेले तर नाहीतर माझा भरत तिथं प्राण सोडणार होता. एवढा माझा जे असणारा निजीचा जीवाचा जिवाळा भरत त्याला सोडून मंगल स्नान करणे, पितांबर परिधान करणे, डोक्याला मुकुट घेणे, अंगाला चंदन लावणे ही धर्म की अधर्म बाप्पा तुम्हाला कळलं तसं करा. निर्वाण भरते वाहिलियान रामा वाचुनी आपण राजभुवन ना पाय. निघाले भरतजी. भरताने फिरून सांगितलं वाल्मिक ऋषीच्या देखत सर्वांच्या तुमच्या म्हणणीप्रमाणे मी अविधीला जातो. पण अविधीत प्रवास करणार नाही. अविधीच्या राजाचा स्वीकार करणार नाही. ही माझी जी असणारी शपथ आहे. भरताने आमच्या समोर सर्वांच्या समोर ऋषीमुनीच्या एक हट्ट मांडली बाप्पा. विभीषणा रामचंद्र सांगतात मागुनी माझ्या पादुका मस्तकी बांधल्या देखा. अयोध्येन येतार उटिळका सर्वता देखा उतरिना. विभीषणा लढी घेतली. मी राजा होणार नाही.
जोपर्यंत प्रभू रामचंद्र अयोध्येला येत नाहीत ना तोपर्यंत ही पादुका खाली मी ठेवणार नाही असा नेम माझ्या भक्तांनी केलेला आहे विभीषणा. आणि मी आज राजा हो का सांग. माझी वनवासाची व्रते तितकी अंगीकारली भरते शत्रुघ्ने देशाची तेथे कठीण व्रते आचरत असे काय सांगू रे बाबा. माझ्या भक्ताचे लढवार माझ्या भावाचे लढवार रामचंद्र सांगतात भरताने एवढी कठीण मला जेवढा वनवास आहे तेवढ्या वनवासाचे दुःख सापण जास्त अंगीकार केले. शत्रुघ्नाने तेवढेच जास्त नियम पाळू लागलेले आहेत. आणि आज जर मी राजचिन्ह परिधान केलो तर तुम्हाला काय बरं वाटतंय का सांगा हे विचारावर असे रामचंद्र म्हणून आहे. तीही आगल्या शेते साध माझ्या माता तळमळीत अयोध्येचे जनसमत आर्तभूत मजला लागे. माझे भाऊ वाट पाहू लागलेली तर माझ्या 703 माता इकडे बघू लागलेली येतात. त्या अविद्येचं सर्व जैन राम कवा येतील असं म्हणू लागलेले ते बाळा. मग मला थाटून माटून जाता येत नाही माझ्यासाठी लोक सारे दुःखी आहे असं विभीषणाला सांगितलं. राजधानी सांडूनी भर वहिला भरत नंदी ग्रामे राहिला त्याशी उपदेव बक्षुनी मला अभिषेक भरा के विमाने. जमल का विभीषणा अभिषेक के विमाने. अरे सर्वस्वाचा त्याग केला भक्ताने आणि त्या नंदी ग्रामावर उपासना मांडलेली आहे. महान मी राजा होणार तुम्हाला मान्य होईल का जगाला होईल का 3 लोकांतर होईल तुम्ही मला सांगा असं विभीषणाला म्हणून. धर्मनीती नव्हे ऐसी जगी होईल उपहासी म्हणून विनितो तुम्हाशी दुर्मतीसी न चुकावे. म्हणून जास्ताला धर्माला चुकवले बाबा धर्म सांभाळायला पाहिजे. मी तुम्हाला हात जोडतो. माझ्या कसल्या अडचणी येतात साऱ्या धर्माच्या अडचणी येतात आणि या धर्माचं पालन आजच नाही आमच्या सूर्यवंशाच्या मालिकेत जेवढं आहे ना त्या लोकांनी सांभाळलेलं आहे. आम्हाला सुद्धा ती सांभाळणं श्री योग्य आहे बापानो असं रामचंद्र विभीषणालाच नव्ह वानर माकड हसवत आणि अविद्येचे सध्या लंकेचे सारे राक्षस होते. जे मज उपेश जघन्य ते अमासी नवे मान्य माने या कारणे तुम्ही आपण जघन्य सांगावे. मला मान्य नाही बरोबर आहे पण जगमान्य बी व्हायला पाहिजे तुम्हाला बी मान्य व्हायला पाहिजे. नुसतं मलाच मान्य नाही. मी जी तुमच्या पुढे मांडलेली माझी धर्म संकट येतं शी मांडलेली येतं शी तुम्हाला बी मान्य होतात का ही बघा. शी जगाला मान्य होण्याचे विचार असं रामचंद्र आज विभीषणाला सांगू लागले आत्माला तुम्हाला सांगू लागले ते कोणतेही कर्म करा कोणताही धर्म करा आचरण करा पण ही जगमान्य असावं असं नाथबाबा सांगतात. म्हणून घातलेलं टांगणा क्षमा करावी मल संपूर्ण आमासी द्यावे अज्ञापन करावे गमन लंकेशी. म्हणून घातलेलो टांगवर कोण पाया कोणाच्या पडले देव पाया पडू लागलेला आहे संतांच्या बाबा. पाया पडलीच काय लाज वाटते तुम्हाला. तुम्ही मला आज्ञा द्या विभीषणा नकोय तुम्ही म्हणलेल्या गोष्टी जगमान्य व्हावा. आता अविंदीला जाण्यासाठी तुम्ही आज्ञा द्या त्या आज्ञेत मी थांबलेला आहे. नाही तर माझे लोक वाट पाहू लागले ते बाळा असं पाया पडू लागले रामचंद्र. सुख द्यावे मज प्रजासी सुख द्यावी विश्वजनाशी सुख देऊनी करत पुत्राशी निज राजाशी भोगावे. समाधान निज राजे तुला आहे ना त्या राजाचा उपभोग घ्या. धर्माचं पालन करा. रामचंद्र विभीषणाला म्हणू लागले परजेला सांभाळा ब्राह्मण सांभाळा गाई ब्राह्मणाचा सर्व लोकांचा सांभाळ ही राजाच्या भूमिकेवर असतोय बाळ.
संभाळ सर्व राजा झालं म्हणून नटू नको. संभाळ करणं महत्वाचं आहे. रामचंद्र सांगू लागले. माझे मन उत्कंठित बंधू माता शोध समस्त गुरुदर्शना लागी बहुत उत्कंठित मन माझे विभीषणा मला आज्ञा दे बाबा. माझं मन उत्कंठित झालेलं आहे. आता माझे बंधू, माझे आविधीचे लोक, माझे सद्गुरु वशिष्ठ मला आता थोडं भनान वाटतंय बाळ. मला त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मला समाधान वाटत नाही. तुम्ही मला आज्ञा द्या. असं पायावर लोळी घालून रामचंद्र विनवणी करू लागले. मदतीतली आज्ञापण सकळ पावले पूजा विधान समाधान क्षमापण करावे. बाबा मदतीतली आज्ञापण मला आज्ञा द्या. तुम्ही रामचंद्र दाविदीला जावा असं म्हणा. साऱ्या पूजेची सामुग्री मला तुमची पूजा पोहोचलेली आहे. चंदन लावलं म्हणजे पूजा होत नाही. मुकुट घातलं म्हणजे पूजा होत नाही. एकच पूजा आहे की समाधानीने मला पाठवा. मला पूजा पोहोचली रामचंद्र म्हणतात. कोप सारून येत तो ताज्ञा पावे लंकानाथाय. विलंब न करावा सर्वदा उदासता न करावी. विभीषणा वेळ लावू नको. आता माहेरला निघालेली लेख पहिल्याची बरं का, आताची नाही. 50 वर्षाच्या पहिल्याची, 100 वर्षाच्या पहिल्याची लेख. माहेरचा मुराळी आलाय. कवा रात्र जाईल, कवा 8 वाजतील आणि कवा मी माझ्या माहेरच्या वाटेला लागण. एवढी त्या आपल्या सासरच्या घरून उदास होते ना, तसं रामचंद्र उदास झाले माझ्या सद्गुरूच्या भेटीसाठी. मला पाठवायला बाबानो. तुम्हाला राग येऊ नका, तुम्ही दुःखी होऊ नका असं रामचंद्र म्हणू लागले. आपण जावे लंकेशी आनंद व्हावे सर्वाशी. श्रीजटासी जानकी आत्या दरी तिशी पूजावे. तुम्ही आता लंकेला जा. तुला राजाभिषेक केलेला आहे. राजेचं पालन कर आणि पूजा करावं असं वाटतंय ना, तर जानकीची पूजा कर असं रामचंद्राने सांगितलं. जैसी माझ्या ठाई प्रीती पितृजटा पूजावी त्याच तिथी तिची निसंगी सीता सती तरी निशिती दुर्गा. तिथे वैष्णव आहे तुझ्यात. माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढ्या प्रेमानं त्रिजटा म्हणणारा हा जे असणारा वैष्णव आहे. सीतेची शिष्य आहे ती. सीताबाईपाशी 6 महिने होती त्रिजटा. विभीषणा तुझी बहीण असेल, बहीण म्हणून मी पूजा कर. पण तू जे असणार वैष्णव म्हणून पूजा कर. जा पोहोचली मला पूजा असं रामचंद्रांनी सांगितलं. रावणाचा कडकडाट तीव्र कामे दुर्धडाट त्याचे करावया सपाट संगती दुष्ट त्रिजेटे. काय सांगू ना विभीषणा. अशोक वनात नेऊन ठेवला राजा रावणानं. काय कडकडाट होता. त्या सीतेच्या भोवताली कसल्या राक्षसनी होत्या. किती मोठ्या पोटाच्या, मोठ्या नकाच्या, मोठमोठे जे असणारे केस मागे लोळत होते. तो भिडवीत होत्या. आमच्या रामाला माळ घालणार तर तुला खाऊन टाकतो म्हणजे एवढा कडकडाट सीतेच्या पाठीमाग. पण त्या त्रिजटेनं सीतेला समाधान केलं म्हणून त्या त्रिजटेची पूजा कर. जा येईल तरी आणि भेटीसी परिप्रीती करावी बहुतीची. तेने अति सुका मासी मदभक्तासी पूजलिया. महाराज सांगतात अरे देवाची पूजा झाली तर करा, नाही ते एकादशी राहू द्या. पण साधूच्या पूजेला मागं विसरू नका. तिला जाऊन सांग तिची पूजा कर. येईल तर माझ्या भेटीला घेऊन ये. देव कुणासाठी ताणलेला आहे, भोगलेला आहे. भक्ताच्या दर्शनासाठी. त्रिजटेला घेऊन ये. विभीषणाची बहीण आहे, राक्षसी नाही. पण तिच्याकडे वर्म काय होते, सद्गुण होते. आणि तर घेऊन ये बाप्पा.
असं रामचंद्र म्हणू लागले. जानकीच्या सुखा कारणे अवश्य त्रिजटेची पूजने. पूजने मदभक्त पूजले जेने जेने. तेनंत गुणे मज पूजले 100 पटीनं माझी पूजा केल्याशिवाय झाली. 100 पटीनं दुईगणी पूजा माझी झाली बाप्पा. माझ्या भक्ताची ज्या शितीला त्रास होता त्या रावणाच्या लोकांचा, त्या भक्ताला त्या त्रासावर सुखाची जागा उभा करणारी म्हणजे त्रिजट आहे. आणि त्या त्रिजटेची पूजा कर, त्या शितेला समाधान वाटेल, मला समाधान वाटेल, असं रामचंद्र विभीषणाला सांगू लागले. ऐकून श्राम वचन लोटांगणी विभीषण विनविता झाला आपण प्रभू नंदन वंदोनिया. ऐकून श्रीरामाचे वचन घालून या लोटांगण प्रभू रामचंद्रला विनवणी करू लागले विभीषण. काय म्हणतात ते नाथबाबा सांगतात, आपण ऐकूया. आज्ञा पिले स्वामीनाथा ते मज वंदे निज माता लंकेने वचे मी सर्वथा येन भरताचे बेटीशी. पुन्हा पुन्हा लोटांगण घातले विभीषणानं. देवा मी एक मागू लागलेला नाकार म्हणू नका. मी न जाय लंकेशी, येईन भरताशा भेटीशी. या भरताला भेटायला येणार आहे असं रामचंद्र विभीषण म्हणू लागले. त्रिजटेची प्रीती घालण्यात इच्छा नाही न लागता जाणार येथे घेऊन ये नमना लागुनी स्वामीच्या. विभीषण म्हणू लागले, प्रभू त्रिजटेच्या भेटीसाठी, दर्शनासाठी तुमचं मन एवढं प्रेमिष्ट झालेलं आहे. डोळे ताणी दिले तर रसना त्रिजटेला बोलण्यासाठी एवढं प्रेम भरिताव ना, तर डोळ्याची पापणी न लक्षीपर्यंत त्रिजटेला घेऊन येतो असं विभीषण म्हणू लागले.